नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आपण जेव्हा चित्र काढतो तेव्हा ते कागदावर सपाट दिसण्याऐवजी त्यात खोली किंवा 3D इफेक्ट कसा आणायचा हे आज आपण शिकणार आहोत. आजचा आपला विषय आहे 2 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह. तर तुम्हाला सांगतो, एखादा इंजिनियर किंवा आर्किटेक्चर एखादी इमारतीची जी मांडणी करतो, ज्याचं एक स्केच तयार करतो, तर ते कशाद्वारे तयार करत असतील, त्याला कोणती ट्रिक वापरत असतील, कोणती ट्रिक वापरत असतील, तर ते आज आपण शिकणार आहोत. चला सुरू करूया आपण आणि आज आपण शून्यातून शिकणार आहोत, तेही आपल्या मराठी भाषेमध्ये. चला तर मग सुरू करूया मित्रांनो, लेट्स गो. सर्वात आधी पेपरवरती आपण आडवी रेषा आखून घेऊया. याला हॉरिझन लाईन असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर जमिनीची आणि आकाशाची जिथे भेट होते ती रेषा. आता या रेषेवर आपण 2 बिंदू काढून घेऊया, एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला. याला म्हणतात व्हॅनिशिंग पॉईंट्स. कारण आपल्या चित्रातल्या सर्व तिरप्या रेषा शेवटी याच बिंदूमध्ये जाऊन मिळतात. तर जसं तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय, आपण उभी रेष मारलेली आहे आणि आपण ज्या तिरप्या रेषा मारतोय त्याच्यामध्ये तुम्हाला एक बॉक्स दिसत असेल, ज्याच्यामध्ये आपण घर काढतोय. एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 पॉईंट पर्स्पेक्टिव्हमध्ये आपल्या सर्व रेषा नेहमी एकमेकांना समांतर असतात. जर तुमच्या उभ्या रेषा तिरप्या झाल्या तर चित्र बिघडू शकतं. सराव करण्यासाठी आधी साधे बॉक्स काढा आणि मग खिडक्या किंवा दरवाजे काढायचा प्रयत्न करा. याच्यातील सर्वात महत्त्वाचे 3 पॉईंट म्हणजे हॉरिझन लाईन, व्हॅनिशिंग पॉईंट्स, ऑर्थोगोनल लाईन. ऑर्थोगोनल लाईन म्हणजे जेव्हा आपण एखादी वस्तू काढतो तेव्हा तिचे कोपरे ज्या रेषांच्या मदतीने आपण व्हॅनिशिंग पॉईंटकडे नेतो, त्या काल्पनिक रेषांना ऑर्थोगोनल लाईन म्हणतात. या रेषांमुळे चित्रात खोली, डेप्थ आणि रिअलिस्टिकपणा येतो. तुम्ही पाहू शकता, मी जेव्हा या उभ्या रेषेचे टोक आपल्या व्हॅनिशिंग पॉईंटला जोडतो तेव्हा जी तिरपी रेषा तयार होते तिला आपण ऑर्थोगोनल लाईन असं म्हणतो. या रेषा प्रत्यक्षात वस्तूंवर नसतात, पण ती वस्तू 3D मध्ये कशी दिसेल हे ठरण्यासाठी त्या खूप महत्त्वाच्या असतात. एकदा का आपला आकार तयार झाला की मग आपण या रेषा खोडून टाकू शकतो. म्हणूनच या रेषा नेहमी पेन्सिलने अगदी फिकट किंवा लाईट काढायच्या असतात. जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की या रेषा फेंट आहेत, याला आपण नंतर खोडून टाकायच्या, जेणेकरून चित्र एकदम ठळक दिसेल. हे चित्र काढताना मी पेन्सिल आणि चारकोलचा वापर केलेला आहे. चारकोलमुळे चित्रामध्ये डार्कनेस येतो आणि चित्र पण लवकर पूर्ण होतं. तसेच पेन्सिलनी तुम्ही रेषा आखू शकता, ज्या की तुम्हाला उपयोगी पडतं. फेंट जे की थोडंसं फिकट काम होतं त्याने, तर ते तुम्ही नक्कीच वापर करा. आणि तुम्हाला जिथे स्ट्रोक द्यायचे आहेत, जिथं डार्क काम करायचं आहे, तिथं तुम्ही चारकोलचा वापर करा. चित्र उठाळून आणि नक्कीच चांगलं दिसतं. तर तुम्हाला हे चित्र कसं वाटलं हे कमेंट्समध्ये नक्कीच कळवा मित्रांनो. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट पुढे कोणतं चित्र काढायचं तुम्ही सजेस्ट करा. कमेंट्समध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटतं की मी कोणतं चित्र काढावं, तर तुम्ही कमेंट्समध्ये कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, काळजी घ्या.